गुड आफ्टरनून मित्रांनो. आता आपण घरी जायच्या अगोदर अजून एक देवस्थान व्हिजिट करणार आहोत आणि तो देखील सिमिलर टू गणपतीपुळ्यासारखेलाच आहे. तर आपली धन्नो झालेली आहे इकडे पार्किंगला. आज हिच्यासोबतचा लास्ट दिवस आहे, पण ठीक आहे, मजा तर आलेली याच्याकडनं. आहे गणपती म्हणजेच तुम्ही विचार करून बघू शकता, झरीचा गणपती लिहिलेला आहे, झरी विनायक मंदिर. तर आपण आता हा जो देवस्थान आहे ना तो कवर करणार आहोत. कारण याची एक वेगळी खासियत आहे, हे मी तुम्हाला थोड्या टायमानंतर सांगेन. गणपतीचं दर्शन वगैरे झाले त्यानंतर तुम्हाला कळेल. हा मुख्य द्वार आहे याचा मधूनच, आणि मुख्य द्वाराच्या अगदीच समोर तुम्ही समोर पाहू शकता तो म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. आपल्याला इथे दोन झरीचे गणपती पाहायला दिसत आहेत. एक ह्या कॉर्नरला आहे आणि एक हे नवीन देवस्थान आहे हे इथे बांधलेलं आहे. आणि हे जे जुनं जे देवस्थान आहे ते इथे आहे. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर इथे न व्हिजिट करता इथे करावं, कारण की इकडचं जे देवस्थान आहे ते पुशअप केलेलं आहे आणि ह्या साईडला त्याचं शिफ्टिंग केलेलं आहे. हे पूर्ण मंदिर मार्बलनी बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाठी डोंगर आहे, त्या डोंगराच्या पायथ्याशी हा मंदिर आहे. सुपर्ब. आणि इथे छोटंसं असं पॉन्ड बनवलं आहे. त्या पॉन्डमध्ये कासव आहेत. वाव, कासव मस्त ऊब घेत आहेत यार. आणि खूप सारे गोल्डन फिश आहेत ह्या पूर्ण पॉन्डमध्ये. आणि वॉकवे जो आहे तो तुम्ही पाहू शकता ह्या पॉन्डच्या वरतीच बनवलेला आहे पूर्ण वॉकवे. कासवांची फुल मजा चालली आहे बाई. आणि कासव प्रेमी आणि प्राणी प्रेमी दोघे पण इथेच आहे. क्यूट आहे, सॉलिड आहे. अपर व्ह्यू बॅक साईड पूर्ण फॉरेस्टनी भरलेला आहे. वैशिष्ट्य कसं मस्त बनवलं आहे. मंदिर आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच इथे रामाचं नाही हनुमानाचं स्टॅच्यू आहे. ते हनुमानाची मूर्ती आहे ती अगदीच बाजूलाच बनवलेली आहे, सुंदर अशी सेपरेट. आणि हनुमानाच्या मूर्तीच्या खालीच हे एवढं मोठं दगड आहे. आय गेस ह्याची पण काहीतरी स्टोरी असेलच नेमकी. आणि हे हनुमानाचं छान असं मूर्ती बनवलेली आहे. सुपर्ब. आणि अगदी समुद्र किनारी आहे, पाठी तुम्ही समुद्र पाहू शकता. समुद्राच्या इथेच अगदी जवळ आहे हे मंदिर. आपण मंदिराच्या बॅक साईडला जाऊया, तुम्हाला दाखवतो की हे जो पाणी इथे झऱ्याने खाली पडते नाही, तर ह्याचा जो स्रोत आहे ना तो नेमकं इथे पाठच्या साईडला आहे. हे बाय ह्या साईडला. थिंक फॅक्ट असा आहे की इथे जो स्रोत आहे हा जो आहे तो गोड्या पाण्याचा आहे आणि तिथे तुम्ही पाहिलात तर समुद्र आहे. ह्याचं आता मॅथमॅटिक्स कोण लावेल की तिथे समुद्र आहे आणि इथून या डोंगरातून गोड पाणी येत आहे. हा एक खूप स्ट्रेंज गोष्ट आहे ह्या मंदिराची. आणि मंदिर पूर्ण नवीन तऱ्हेने बांधलेलं आणि पूर्ण मार्बल कार्वे. हा जो तुम्ही नाव पाहता आहे याच्यावरती लिहिलं आहे वनिता सीताराम शेट्टी यांच्या स्मरणार्थ मुंबई. तर विषय असा आहे की आता तुम्ही जो नाव पाहिला आहे तर तो नाव जो आहे तो एका मुंबईच्या रहिवासीचा आहे. आणि ते जे रहिवासी आहेत ते आमच्या कंपनीचे MD आहेत, मॅनेजिंग डिरेक्टर. आणि त्यांच्या वाईफच्या स्मरणार्थ हा मंदिर बांधलेला आहे. त्यामुळे हा मंदिर व्हिजिट करणं ही फार माझी इच्छा होती, कारण की ह्या मंदिराच्या उद्घाटनाला आम्ही आलेलो होतो. हे जेव्हा मंदिर नवीन बांधलेलं तेव्हा संपूर्ण मंदिराच्या उद्घाटनाला आम्ही आलेलो. आणि त्याच्यामुळे मला इथे पुन्हा एकदा व्हिजिट करायचं होतं, कारण की हे मंदिर आहे ते खूप खास आहे. आमच्या MDने बांधलेलं मंदिर आहे आणि त्यांच्या श्रद्धेचं मंदिर आहे. त्याच्यामुळे हे इथे येणं हे फार इम्पॉर्टंट होतं. तर हा जो मंदिर आहे तो ऑलमोस्ट रेप्लिका ऑफ गणपतीपुळे मंदिरचं आपण म्हणू शकतो. कम्पेअर नाही करत आपण कुठल्याही देवस्थानाला, की कारण की प्रत्येक देवस्थानाची त्याची वेगवेगळी एक नीव असते. त्याच्यामुळे हे मंदिर संपूर्ण वेगळं एस्टॅब्लिश आहे. गणपतीपुळ्याचं मंदिर संपूर्ण वेगळं एस्टॅब्लिश आहे, परंतु फक्त एवढ्यासाठीच की हा देखील बीचच्या जवळ आहे आणि गणपतीपुळ्याचं मंदिर होतं ते देखील बीचच्या जवळच आहे. त्याच्यामुळे थोडीफार सिमिलॅरिटीज आहे. दोन्ही पण गणपतीचे मंदिर आहेत.
पाठी पूर्ण नारळाची बाग दिसते तुम्हाला लांब लांबपर्यंत पसरलेली आणि समुद्र आहे तिथे. तर आता समुद्राकडे जायचं आहे की नाही जायचं आहे हा प्रश्न आहे, कारण की आता लागलेली आहे जोराची भूक. तर आपल्याला इथे रत्नागिरीत कुठेतरी हॉटेल शोधून छान असं जेवायचं आहे, कारण की आज आपण 2 दिवस फक्त आणि फक्त व्हेज खाल्लेलं आहे. तर आज कुठेतरी नॉनव्हेजवरती ताव मारायचा विचार आहे, कारण की सगळे देवस्थान आमचे झालेले आहेत फिरून, सगळे पाया पडून झालेले आहेत. तर आम्ही आता शुद्ध झालेलो आहेत. तर आता शुद्ध त्याला पुन्हा एकदा अशुद्ध करायची बारी आलेली आहे, कारण की आपल्याला पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी जायचं आहे. नुसता ट्रॅव्हल्सला अजून खूप सारे व्लॉग्स बनवायचे आहेत. तर चला मित्रांनो, आजसाठी एवढंच घेऊया आणि पुन्हा भेटूया तुम्हाला एक नेक्स्ट व्लॉगमध्ये एका नवीन सिरीजमध्ये. आपण इथे कोकण सिरीज जी आहे आपली आजची ती समाप्त केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ट्रॅव्हल करत राहा, फिरत राहा, छान छान आठवणी बनवत राहा. चला तर बाय मित्रांनो.